सी लाइट्स इव्हेंट्सचे ऑनर चेतन कदम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. तोडफोड बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. हुंडा वॉरियर तेजस 11 कोणी असाल तर एकाने या. लगातार 3 चौकारासाठी चला मॅचला होती सुरुवात. या नितेश आल्यात का? या आपण 500 रुपयाचं पारितोषिक देऊन चला मॅच चालू करा. गंभीर सर मॅच चालू करा. पॉवर प्ले 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. लगातार 3 चौकासाठी पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. वेट वेट लकी ड्रॉ कुपन से विजेता कोण आहे? हार्दिक गरज जे के सुसी. हार्दिक गरज आपण या. ओ पाठीमागेच आहेत का? संतोष वैभवकर यांच्याशी बसते. गिफ्ट देण्यात येते. चला मॅच कडे आपण वळणार आहोत. लकी ड्रॉ से विजेता. ओ आणखीन एक कडक स्ट्रोक. खूप चांगले फिल्डिंग. मंगेश ज्यांना आपण बॉलिंग मार्क वर पाहतोय. पहिलं षटक, पॉवर प्ले, चॅलेंजिंग ओव्हर. आतापर्यंत कहाणी पहिल्या 3 मध्ये 5 बघितल्यात. यावेळी कट केल्या चेंडूला आणि कट करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 6 धावा फलकावरती आहेत. पहिल्या 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. सौरभ आणि मनीष झा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जे आपले बॅकफुटला जाऊन आणखीन एक सिंगल कंप्लीट केले. आता शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर सिंगल आली तर पॉवर प्ले, चॅलेंजिंग ओव्हर जयसरच्या बाजूने जाणार आहे. पाहूया काय घडतंय. यावेळी लेट कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल. 8 धावा झाल्या. 2+ म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा फलकावरती 10-0. या ऐकूया डीजेला. सासूसने केली पाठी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. सासूसने केली पाठी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. काय करतोय? चिराग आल्यात. चिराग पागीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. दुसरं षटक. पाहूया काय घडते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. 11 धावा फलकावरती आहेत. 11-0. या आतापर्यंत कहाणी आहे. जय श्रीराम आणि त्यांच्या अगस्ट दत्तगुरु नवापूर. येस वाईड अँगल. वाईट चेंडू आमच्या ऑफिशियल पंचाने घोषित केलाय. पुढचा बॉल. यावेळी ड्राईव्ह केले चेंडूला आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. धावा बघणार आहोत. आतापर्यंत धावा फलकावरती 13. 2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल. यावेळेला ड्राईव्ह केले चेंडूला फेकी होईपर्यंत आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत 2 फलंदाज ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये करतायत. सौरभ विश्वकर्मा, मनीष झा. पाहूया काय घडणार आहे. ड्राईव्ह केले चेंडूला पंकजच्या हातामध्ये चेंडू आला नाही. तोपर्यंत आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 4 चेंडू 15 धावा. 15-0. टीम JSR 11. यावेळेला हलकासा टॅप केले चेंडूला. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. वाईड बघता प्रत्येक चेंडूवर सिंगल आले या षटकामध्ये. पाहूया शेवटच्या अंतिम बॉलवर काय घडतंय. धावा फलकावरती 16-0. शेवटचा बॉल. हो शेवटच्या बॉलला लेट कट केलंय आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 17-0. टीम JSR 11. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया तिसऱ्या षटकामध्ये. बुलाती है मगर जाने का नहीं. टँकुटूचे योगेश मेहर च्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पाहूया काय घडतंय. पहिलाच बॉल फटका खेळाय हवेत. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला हादरा टीम JSR 11 या संघाला. गॉन.
सूरज सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया विकेट आले, ब्रेक थ्रू आणलाय आणि ब्रेक थ्रू आणून देत असताना आता पुढील चेंडूचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, हातामध्ये चेंडू आलाय, खूप चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा, स्वतः कर्णधार आणि येत असताना चेंडूला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. ओ याबली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल टॅप केलं होतं आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. धाबा बघणार आहोत. 19 वर 1, 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल मोठा डाऊन ग्राउंड, खूप चांगली फिल्डिंग. ओ हातामध्ये चेंडू आला नाही, हातामध्ये योगेशचा चेंडू आला नाही, तोपर्यंत एक राव कंप्लीट केले. सिंगल आणखीन कंप्लीट झाले. चर्चा करतायत दोन खेळाडू. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत. पहिल्या 2 षटकानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 चेंडूमध्ये 3 धाबा आल्यात. काय घडतंय? पुढचा बॉल, ओ यावेळी खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. मनीषच्या अजूनही मैदानामध्ये आहेत, सूरज सिंग मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. 21 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. सागरच्या जबल पासून चेंडू निघून गेलाय. ऍक्शन रिप्ले पहा, जबल पासून निघून गेला होता. 4 धाबा आल्यात आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा फलकावरती 25 वर 1. शेवटच्या अंतिम षटकाला होईल सुरुवात. त्या अगोदर या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया. थँक्यू. चला शेवटचा आणि अंतिम षटक. पहिला बॉल, नो बॉल. जास्त स्लाइड होती, त्या कारणाने आमच्या ऑफिशियल पंचांनी 9 चेंडू घोषित केला. येस, पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मंगेशच्या हातामध्ये चेंडू गेलाय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. पुढचा बॉल, यावेळी हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झाला. 29 धाबा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल, यावेळीला बॅकफुटला गेले होते. बॅट स्विंगला भरपूर ताकद, टायमिंग नव्हतं आणि सिंगल आणखीन एक कंप्लीट झाले. 30 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचे 3 बॉल पाहूया. 2 लुजर संघादरम्यान मॅच आहे. इकडून जिंकाल तर पुढे जातील, हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाणार आहे. बॅकफुटला गेले, हो खूप चांगली फिल्डिंग, मनीषने खूप चांगली फिल्डिंग, तोपर्यंत आणखीन एक सिंगल. पहा मनीषच्या विकेट नंतर जो काही खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलाय सूरज, तो सर्वांच्या मनाला भावणार होता. खूप चांगली बॅटिंग. ऑन साइडला वेट अँड वॉच, चेंडूला गॅप मधून पाठवलंय सूरज सिंगच्या बॅट मधून. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, 4 धाबा. बऱ्याच स्पर्धेनंतर सूरजच्या बॅट मधून तोडफोड बॅटिंग पाहायला मिळते. शेवटचा बॉल, 35 रन. शेवटचा बॉल पाहूया काय घडतंय. खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 36 धाबा धावपलकावरती आहेत. 37 टार्गेट सेट केलंय जय श्रीराम या संघाने दत्तगुरु नवापूर या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया इन ऍक्शन. वारडाच्या दिवसांपासून वारणा केला जोशान माझा डुक्कर पळाला. वारडाच्या दिवसांपासून वारणा केला जोशान माझा डुक्कर पळाला.
सकाळचे पारा सुटलाय वारा तुम्ही कलादारा सकाळचे पारा सुटलाय वारा तुम्ही कलादारा टाकू चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 पर्व चौथे क्रिकेटचा महासंग्राम स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आजचा पहिला दिवस शानदार दमदार आयोजन आणि खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चला मॅचला होते सुरुवात. सागर मेहर आणि चिराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खूप चांगली फिल्डिंग. जर सागर मेहरने या मॅचला जिंकवलं तर विमल सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. खूप चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट. गोविंदच्या हातामध्ये पहिले षटक आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला कट केल्या चेंडूला आणि कट करत असताना आणखीन एक सिंगल. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धाबा धापलकावरते. 37 धाबांचं टार्गेट सेट केलंय JSR 11 या संघाने दत्तगुरु नवापूर या संघासमोर. गोविंद रेडी आहेत. पुढचा बॉल ओ यावेळी प्लॅन मिस. हलकीची फ्लाईट. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. 3 बॉल 2 धाबा 2 वर 0. पुढचा बॉल कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगले फिल्डिंग. ओ डायरेक्ट हिट. काम फिट. फलंदाज सागर मेहरबाद. पहिला धक्का गॉन. ऍक्शन रिप्ले पहा. काय जबरदस्त फिल्डिंग होती. स्वतःला जज फिल्डिंग पहा. कडक स्ट्रोक कडक फिल्डिंग. स्वतःला जज केलं. बॉलला पकडलं आणि स्वतःला जज करून डायरेक्ट हिट. सुपर फिल्डिंग. पहिला गडी बाद झाला. मंगेश तांडेल नवीन फलंदाज स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोविंदने आणून दिले लवकर विकेट. लवकर विकेट येणं म्हणजे दडपण वाढवण्यासारखं झालंय. पाहूया काय घडणार आहे. टॅप केलं चेंडूला आणि डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा अंतिम बॉल. फक्त 2 धाबा आल्यात. शेवटचा बॉल. ओ वाईट बॉल. येस नो बॉल. नो बॉल आहे. आता फ्री हिट. पाहूया काय घडतंय. फ्री हिटचा आपण बॉल पाहणार आहोत. फ्री हिटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या आणि षटकाचा खेळ संपलाय. धाबा पलकावरती आहेत फक्त 3 वर 1. या ऐकूया डिजूला. टाकोटीच 3 वर 1. राजहंस फार्म हाऊस. मृदुल मेहरचं हे राजहंस फार्म हाऊस आपल्याला पाहायला मिळते. जे आपण आता मुख्य स्क्रीनवरती आपण पाहिलं होतं. पाहूया आता पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर काय घडणार आहे. या चॅलेंजिंग ओव्हर आणि पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. इकडून किमान 2 बाउंड्रीज 2 ला 3 मध्ये सुद्धा कन्वर्ट करावा लागणार आहे. पाहूया काय घडते. पहिला बॉल आतमध्ये येणारा बॉल लेग कटर सौरभचा आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पहा अडचणी वाढल्या. दडपण वाढले. धावा येत नाहीयेत. 37 धावांचा पाठलाग करतायत आणि त्यामध्ये बाउंड्रीज येत नाहीत. इकडून किमान 2 बाउंड्रीज तुम्ही मॅचला ऑन करू शकतात. तुम्ही तुमच्या बाजूने मोमेंटम घेऊ शकतात. त्यासाठी चिरागला बॅटिंग करायचे. मंगेशला बॅटिंग करायचे. पाहूया काय घडणार आहे. हो तितकीशी ताकद नव्हती. त्या कारणानं आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. धाबा दापल करते आतापर्यंत 5 वर 1.
ऑन साइडला कडक स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, ताकदवर स्ट्रोक. चेंडूला गॅप मधून पाठवलंय. 4 धाबा. या प्रकारचे फटके कर्णधार जबाबदारी उचलले. पाहूया. ओ यावेळी व्हाईट बॉल. चौकारानंतर हा व्हाईट बॉल. धाबा सुद्धा बघणार आहोत. पुढचा बॉल रेडी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शिव चेंडू खाली आले होते. खूप चांगले फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. पहा एका बाजूने मंगेश स्वतः करण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूने चिरागच्या बॅट मधून अजूनही मोठा प्रहार येत नाहीये. ही सर्वात दडपण वाढवणारी गोष्ट आहे. आता पाहूया या दडपणामधून कशा प्रकारे बाहेर पडतात. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. शेवटचा आणि अंतिम बॉल. 12 धाबा धावपलकावरती आहेत. काय इकडून एखादा मोठा ब्लास्ट. एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. स्वतः कर्णधार मंगेश बाद. दुसरा धक्का दत्तगुरु नवापूर या संघाला गॉन. खरोखरच मानावं लागणार आहे. टॉस युनिक. पहा रिमोट ऑलमोस्ट माझ्या हातातच आहे आणि ज्या प्रकारचं आयोजन केलंय. या नवीन हंगामामधून इतक्या टुर्नामेंट झाल्यात परंतु सर्वांना भेदून काढणारे आयोजक. ओ पहिलाच बॉल चेंडू गॅप मधून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. टँक कदाचित इकडून मॅचला टर्न येऊ शकतो जर एखादी बाउंड्री आली तर. एक चौकार आलाय. पाहूया मनीषच्या समोर चिराग काय घडतंय. ओ यावेळी हलक्यात सन्मान दिला चेंडूला आणि सिंगल कंप्लीट झाले. मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. येणारे चेंडू बाकी आहेत 10. बनवायचे 18. 10-18 या इक्वेशन मध्ये मॅच थांबले. पाहूया काय घडतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ हातामधून चेंडू निघून गेला. एकाच्या पाठोपाठ आणखीन एक चौकार. खूप चांगलं गीत. आमचे जे प्रवीण खूप चांगलं एंटरटेनमेंट आज आपण पाहतोय त्यांना. चौकार आले. टीम मीटिंग बोलावली गेले. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्यावर सिंगल. तिसऱ्यावर चौकार. मॅच मध्ये इक्वेशन. येणारे 9 बॉल 14 धाब्यांची गरज. टीम मीटिंग बोलावली घेतले. वेळ घेतला गेलाय. पाहूया आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. समोर 2 खेळाडू चर्चा करतायत. का नाही करणार. मॅच इम्पॉर्टंट आहे. इकडून जिंकाल तर आई एक नारंगी या संघासमोर एक संधी मिळणार आहे. हराल तर या स्पर्धेबाहेर. पाहूया. टीम मीटिंग घेतले. वेळ घेतलाय. आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाते. मनीष 1 सेकंड रेडी आहेत. 9-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. ओ यावेळी खूप चांगला बॉल. हलक्यातून सन्मान दिलाय. बॅकअप साठी कोणीच नव्हतं. बॅकअप साठी कोणीच नव्हतं आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 8-13. 8 चेंडू 13 धाब्यांची गरज. 13 धाबा 8 चेंडू. विकेट नंतर दबाव नाही. हे सर्वात जमेची बाजू ठरले. फिल्डिंग मध्ये घेतलेला वारंवार बदल. आता पाहूया लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. त्या कारणाने इतका वेळ घेतला जातोय. आता पाहूया ही वेळ कोणाच्या बाजूने जाते. 8-13चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ आणखीन एक. वा 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 वा. समुंदर गोराबा यांचा दादा मुंदर खाराबा यांचा दादा मुंदर खारा.
टँको टू से हर्षद टँको सत्यम लाईट्स डिजिटल चे सर्व डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळतात. पटका पहा फुल फेस ऑफ द बॅट चेंडूला गॅप मध्ये पाठवलं. मोमेंटम शिफ्ट या अगोदर चर्चा झाली होती. 2 बाउंड्रीज 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलंय. इकडून पलटवार करावा लागणार आहे. धाबा वेगाने येत आहेत. शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. आता जे काही आहे ते शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहे. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. या ऐकूया तोपर्यंत डीजे प्रवीणला आणि आमचे सी इव्हेंट्स चे ऑनर सर्व थांबवतोय. चला शेवटचा आणि अंतिम षटक. दत्तगुरू नवाबपूर हा सामना जिंकला तर रणचंददादा पाटील नारंगी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया आता खरी मजा येणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. अंकितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 6 बॉल 8 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल फटका खेळला कडक. डायरेक्ट हिट सुद्धा त्याहून धडक. फलंदाज चिराग बाद. 3रा हादरा गॉन. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ. टँकोडीचे ऍक्शन रिप्ले पहा. पुन्हा पहा. फटका कडक होता. फिल्डिंग आणि त्यानंतर डायरेक्ट हिट त्याहून बेधडक. इतकी पॉवरफुल फिल्डिंग. धडपण वाढलंय. पहिल्या बॉलवर विकेट येणं म्हणजे धडपण वाढवण्यासारखं झालंय. पाहूया पंकज मेहर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवर विकेट आले. अंकितच्या समोर हर्षद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ वा 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 वा. आणखीन एक धमाकेदार ब्रँडेड JKCC चौकार 4 धाबा. थँक्यू. वेट अँड वॉच. पॉवरफुल स्ट्रोक. बॅट स्विंगला ताकद. बरोबर जबल पास होऊन जाणारा हा बेधडक स्ट्रोक. 4 धाबा. आता 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. व्हॉट अ मॅच होती कुठे. मॅच बनली कुठे. मोमेंटम कुठे घेतला. 3ऱ्या षटकामध्ये किती चौकार आले आणि आता शेवटच्या षटकामध्ये या मॅचला ऑन केलंय. 4 चेंडू 4 धाब्यांची गरज. इकडून पलटवार करावा लागणार आहे कारण धाबा येत आहेत. एका बाजूने विकेट जात आहेत. दुसऱ्या बाजूने धाबा येत आहेत. 3ऱ्या बाजूने काय घडतंय. 3रा बॉल घेऊन रेडी आहेत. अंकितच्या समोर हर्षद. 4 चेंडू 4 धाब्यांची गरज. ओ यावेळी वाईड बॉल. हे दडपण आहे. दबावामध्ये काही खेळाडू निखरतात काही खेळाडू बिखरतात. त्यांना मॅच बनवावी लागणार आहे. दत्तगुरू नवाबपूर हा संघ ही मॅच जिंकली तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिविशा बिमल सिंग यांच्याकडून असणार आहे. रणचंददादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इतकी पारितोषिक लागल्यात दत्तगुरू नवाबपूर या संघावर. 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. दिविशा बिमल सिंग यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. रणचंददादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जर दत्तगुरू नवाबपूर हा सामना जिंकला तर अटॅकिंग फिल्डिंग लागले. अटॅकिंग फिल्डिंग लावले म्हणजे बॉलिंग पॉवरफुल करावी लागणार आहे. पॉवरफुल बॉलिंग कदाचित 1 डॉट. पाहूया काय घडतंय. ओ ड्राईव्ह चेंडूला गॅप मधून जात असताना ओ मॅच फिनिश. सामना जिंकलाय. सामना संपलाय. दत्तगुरू नवाबपूर या संघानं आणि पराभवाच्या जात असताना जय श्रीराम. वातावरण टाईट त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर. नका समजू हो कमजोर न त्याचा विषय जागेवर. नका समजू हो कमजोर. थँक्यू. हे जीवाचा जीव लग हाय तो खरा. राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीव
थँक यू हे व्हिलिंग सेलिब्रेशन ये हुबीना बात. बऱ्याच स्पर्धेनंतर या प्रकारचं सेलिब्रेशन पाहायला मिळतं आणि या आमचे सर्व विमल सिंग नितेश पाटील त्या सेलिब्रेशन मध्ये सामील होत असताना वडा मॅच. दोन्ही कर्णधार लगेच टॉससाठी या. 1000 रुपयाचं पारितोषिक रणजित दादा पाटील नारंगी यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्यानंतर 5000 रुपयाचं पारितोषिक दिविशा विमल सिंग यांच्याकडून सुद्धा देण्यात येणार आहे. या कॅप्टन नारंगी कॅप्टन टॉससाठी या. पियुष या लगेच. मुख्य मंचावरती 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मान केला गेला मंगेश तांडेल यांचा. या लगेच आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. कोणी केली होती बॅटिंग. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील थँक यू इज अ मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर हर्षद वैती. 3 चौकार हर्षद वैती ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच मानकरी. कॅप्टन लगेच या. आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या बाजूने हर्षद या मॅन ऑफ द मॅच साठी. संतोष दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस